अरे भेट घेतलेली आहे, वडिलांच्या काय भावना आहेत यावेळेला अशा क्षणी? अतिशय तरुण मुलगी आणि असे हुशार आज गावागावातून येऊन आपले एअर होस्टेस होते. मला पण अपघात झाल्यानंतर समजलं. तर हे फार दुःखाचा डोंगर नुसता त्यांच्या कुटुंबियांना आई वडिलावर नाही तर संपूर्ण नावागाव आजोबा नावागावचे आमचे सर्व माजी सरपंच उपसरपंच सगळे नेते मंडळी सर्व पक्ष हजर आहेत. मग अख्खं गाव आणि हा परिसरच काल तुम्ही पाहिला असेल तर अगदी पनवेल उरणच्या सगळ्यांच्या स्टेटसवर तिचे फोटो होते. तर अतिशय दुःखद घटना आहे, हृदयद्रावक अशी घटना आहे. कारण मी रोज इंटरनॅशनल तुम्ही धरा का वर्षातून 7-8 वेळेला मी इंटरनॅशनलला असतो, सतत मी विमानात आहे, मी पाहतो. पण अशा प्रकारचा अपघात पाहिला नाही का टेक ऑफ झाल्या पडलाय. टेक ऑफ होऊन वर जर गेला काय झालं तर आपण समजतो का त्याच्यात काय बिघाड झाला तर समजतो, ती संधी तरी मिळते. पण याच्यामध्ये जस्ट टेक ऑफ झाल्यामुळे एवढा फ्यूल होता आणि पडलंय त्या जिथं डॉक्टर्स साठी रेसिडेन्स होतं किंवा हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं. म्हणजे संधी कुणाला त्याच्यामध्ये मिळाली नाही. आणि एक आपली विभागातली एक कन्या याच्यामध्ये गेली, त्यामुळे आम्ही सर्वच आपण पाहिजे सर्व आमदार खासदार येऊन गेले याच्यामध्ये, सर्वच आम्ही त्याच्यावर आणि कुटुंबियांना तर हे गावावर आणि या विभागावरच शोका पसरलेला असा आहे. तुम्ही संपर्क ठेवून आहात, मृतदेह कधी मिळेल वगैरे काय? आता त्याचं जे आहे की शेवटी त्यांनी फार प्रायोरिटीवर पंतप्रधान स्वतः उतरलेत, अमित शहा स्वतः गृहमंत्री होऊन गेलेत, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत. तर सर्व सरकारी यंत्रणा फार त्याच्यावर DNA टेस्ट होणं गरजेचं आहे. आई आणि मामा गेल्या, DNA टेस्टचा रिझल्ट त्याच्यामध्ये काय होईल त्याच्यानंतर ती बॉडी दिली जाईल. कारण तुम्हाला माहिती आहे का मृतदेहांची अवस्था काय आहे. तर आता हे सारं क्रिटिकल आहे. DNA टेस्ट झाल्यानंतर ती मिळते आणि अशात आता लवकरात लवकर ती बॉडी मिळावी असा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी 100% सरकारी यंत्रणा फार अगदी सेंट्रल टू स्टेट लेवलच्या सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा सर्व वरचे नेते संपर्कात आहेत.